नमस्कार मित्रांनो, अभंग मुवमेंटच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ कमी आणि व्लॉग जास्त असा झाला आहे आणि तुम्हाला हा व्लॉग बघताना खूप मजा येणार आहे याची मला नक्की खात्री आहे. तर काय झालं मित्रांनो, आपल्याला गेल्या आठवड्यामध्ये कर्नाटकमधल्या बिदूर तालुक्यातल्या भवानी बिजलगाव या गावातून श्रीयुत ज्ञानोबा डोंबले यांचा फोन आला. ते व्यवसायाने धनगर आहेत, त्यांच्याकडे बकऱ्या आहेत, त्यांच्याकडे गाई म्हशी आहेत आणि त्यांच्याकडे ससेही होते आणि त्यांना हे ससे विकायचे होते. ते या गावचे सरपंचही राहिलेले आहेत. फोन झाल्यानंतर आम्ही लगेचच जायचा प्लॅन केला. सगळं ठरलं, टायमिंग ठरलं, व्हेकल तयार केलं आणि अचानक लास्ट मोमेंटला ड्रायव्हरने यायला नकार दिला. त्या क्षणी खरंच काही सुचत नव्हतं. इतकी मोठी डील कशी क्रॅक होणार याबद्दल विचार करत होतो आणि एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी आपला मिरजचा रॅबिट फार्मर मित्र केदार याला फोन लावला. त्याला सिच्युएशन सांगितली आणि साहेब एका सेकंदात तयार झाले. चला की सर, जाऊया की लगेच असं म्हणत तो रेडी झाला आणि आम्ही आमचा प्रवास सुरू केला. थँक्यू केदार मित्रा, तुझ्या त्या एका होमुळे हा आपला प्रवास सुरू झाला आणि खूप मजेशीरही झाला. दिवसभराच्या प्रवासानंतर आम्ही कर्नाटकातल्या त्या बिजलगाव या गावी पोचलो. टिपिकल खेडेगाव, छोटी छोटी घरं आणि एकदम चिंचोळा रस्ता. त्या चिंचोळा रस्त्यातून एकदम स्किलफुली केदारने रिव्हर्समध्ये गाडी घेऊन अगदी रॅबिट फार्मच्या बाजूला नेऊन उभी केली. उतरल्या आम्ही लगेचच रॅबिट्स पाहायला गेलो. मित्रांनो, ससे जे इकडे होते ना, ते थोडेसे डल होते पण खूप छान हेल्दी होते, कारण की त्याने ते ससे जमिनीवरती सोडलेले होते. पण मित्रांनो, आता रॅबिट फार्मिंगमध्ये आमचं इतकं स्किल झालं आहे की आम्ही डोळ्यांनी सशांची हेल्थ कशी आहे हे ओळखतो. त्यामुळे सर्व ससे हे खूप छान हेल्दी आहेत हे पाहून बरं वाटलं, कारण की एकदम लॉटमध्ये आम्हाला 100पेक्षा जास्त ससे मिळणार होते. मित्रांनो, सर्व ससे हे न्यूझीलंड व्हाईट या जातीचे होते, परंतु ते इतके डल झाले होते की ते ग्रे जायंट वाटत होते. सशांना नीट पाहिल्यानंतर, त्यांना नीट पारखून घेतल्यानंतर आम्ही लगेचच श्रीयुत ज्ञानोबा डोंबले यांच्याशी संवाद साधला. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत भवानी बिजलगाव, तालुका कमलनगर, जिल्हा बिदर, कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरला. आणि आपण आज भेटणार आहोत ज्ञानोबा नरसिंहराव डोंबाळे यांना आपण आज भेटणार आहोत. ह्यांनी आपल्याला मागच्या आठवड्यात फोन केला होता आणि ह्यांच्याकडे प्राणी आहेत असं यांनी आम्हाला सांगितलं. ते प्राणी घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आपण इथे येऊन त्यांचे प्राणी बघितले. मित्रांनो, सगळेच्या सगळे न्यूझीलंड व्हाईट रॅबिट्स आहेत. फक्त यांची पाळण्याची पद्धत चुकल्यामुळे तुम्हाला ते प्राणी डल दिसत आहेत. बाकी प्राणी व्यवस्थित वजनाला आहेत, प्राणी हेल्दी आहेत, कुठलाच प्राणी आजारी दिसत नाही आहे. त्यामुळे खूप छान पाळलेलं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला इकडे बघायला मिळाली की ते कांद्याची जी टर्फल आहेत किंवा कांद्याची जी पात उरते, सुकते, ती सुकवलेली पात ह्यांना घालतात आणि त्यावरती ससे खूप छान झालेले आहेत. यांना एक भरड पण मिळते, ती भरड पण ते घालतात. आणि प्राणी हेल्दी आहेत. म्हणजे आज पण एका मादीने पिल्लं घातली आहेत, तिने पण 6 पिल्लं घातली आहेत. 6च्या 6 पिल्लं खूप हेल्दी दिसतात. त्यामुळे प्राणी तर व्यवस्थित आहेत, फक्त पाळण्याची टेक्निक थोडीशी चुकली आहे आणि जमिनीवरचे प्राणी आहेत, त्यामुळे हे प्राणी तुम्हाला डल दिसत आहेत. पण प्राणी खूप छान आहेत. आपण भेटणार आहोत ज्ञानोबा डोंबले यांच्याशी आज बोलणार. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? अभिनंदन सर. थँक्यू सो मच. मस्त. सो ज्ञानोबा सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही याची सुरुवात कशी केलं सर? 1 वर्ष 2 महिने दिवस झाला आम्ही. ओके. किती प्राणी आणले तुम्ही? 31 प्राणी. 31 प्राणी आणले. ओके. त्याच्यात मादी 11 होते. ओके. आणि 18 जेंट्स होते मेल होते. आणि 2 लहान पिल्लं होते. ओके. आणि त्यापासून तुम्ही आता हा एक 1-1.5 वर्षात जवळपास मला वाटतं 125 प्राणी आहेत. 125 प्राणी प्रेझेंट आहेत आणि आहेत, प्राणी व्यवस्थित आहेत. सो कसं करत होता तुम्ही? ह्याचं काय रुटीन होतं? मला काय आहे, माझ्याकडे आहेत शेळ्या. ओके. शेळ्याचंच पाला घेऊन येऊन मी चालू केलं. गवत कुठलंही शेळ्याचं जेवढं काही गवत राहील तेच गवतावर चाललं. हराळी म्हणा, फुलाचं गवत, शेतात जेवढं काही निघेल ते आणून घालतात. सेपरेट काही तुम्ही असं एफर्ट नाही. त्यांना कोणती औषधं दिलेली नाही? ते वैक आराम नाही म्हणल्याने एक बॉटल मेडिकल मध्ये आणलं तर समजा. अच्छा, एक काहीतरी तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही त्यांना देतील. पण ठीक आहे, प्राणी तुमचे व्यवस्थित दिसत आहेत, तशी काही
डल वगैरे किंवा आजारी प्राणी दिसत नाहीये, सो ते चांगलं आहे. आणि तुमच्या या पट्ट्यामध्ये अजून कोण करताय का? सर इथं 10 वर्षाच्या अगोदर कोटग्याळ म्हणून वाटत तुम्हाला गाव होतं. ओके तिथं घरला एक माणूस केला होता. ओके म्हणजे तरी करतो. मार्केट जवळ नसल्यामुळे बंद केले. बरोबर बरोबर. मार्केट न असल्यामुळे बंद केलं, दुसरं काही कारण नाही, आपलं पण मार्केट काही जास्त जवळ नाहीये, हा म्हणजे मला वाटतं जवळपास एक 550-600 किलोमीटर लांबनं आम्ही आलो तुमच्याकडे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे सर. नाही नो प्रॉब्लेम. हे तयार करण्यासाठी आजूबाजूला माझे मित्रगण पुष्कळ आहेत. बिंदास बिंदास. मार्केट तुम्हाला नसल्यामुळे आता आम्ही तुमच्यापर्यंत आलोय, म्हणजे आम्ही प्राणी घ्यायला आलोय, हो correct. त्यामुळे तुम्हाला मार्केटचं अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. बरोबर आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जे करताय ह्याच्यामध्ये आपण थोडं मॉडिफिकेशन करू, हा. छान पिंजरे मला करू. काय हे थोडं ह्याचं सेटलमेंट करायचं आहे पूर्ण. येस. पिंजरे तुम्हाला आवडेल करायला मोठं? 100% सर. तुम्ही सहकार करा बस करायला आम्ही तुमच्याकडनं किती होतील तेवढे प्राणी घ्यायला तयार आहोत. ठीक आहे. जास्तीत जास्त प्राणी द्या, हेल्दी प्राणी द्या, तर तुमच्याकडे आम्ही घ्यायला येऊ. हा आमचा छोटा हा तुमचा मुलगा का? भावाचा मुलगा अच्छा भावाचा मुलगा. काय नाव तुझं? पांढरा पांडुरंग. अरे वा, व्हेरी गुड. कितीला आहेस रे? सातवीला 7वीला आहेस. ओके. कसं वाटतं तुला प्राण्यांबरोबर? ह्यानंच बघतोय, ह्याच्याबरोबर दोस्त येतात, ह्याचे मित्र आहेत. अच्छा, कसं वाटतं रे प्राण्यांबरोबर? छान वाटतं का? आवडतं? त्रास होतो का काय? उद्या कसं वाटतं? उद्या तर मी नेल्यानंतर कसं वाटेल तुला? सगळे प्राणी नेल्यानंतर इकडे बघ. काय नाही, बोल, तुला पाहिजे तसं बोल. ठीक आहे. तुला मी थोडेसे प्राणी आणलेत. सो मित्रांनो, त्यांना आपल्याकडचे प्राणी होते, तर त्यांना आपण आपल्या प्रत्येक ब्रीडची एक जोडी त्यांना दिलेली आहे. सो 12 प्राणी आपण त्यांच्यासाठी घेऊन आलो. ते प्राणी व्यवस्थित पाळा. हो सर. त्यांना असं खायची सवय नाहीये. ठीक आहे. तर त्यांना व्यवस्थित खायला द्यायचं. तुम्हाला मी सांगेन काय डाएट येतो, आणि ते व्यवस्थित पाहा. ठीक आहे. ओके सर, खूप बरं वाटलं भेटून तुमच्याशी. आपण ह्याचं सकाळी वजन करू हो सर. आणि प्राणी भरू, आणि जे वजन होईल त्याचं तुम्हाला मी लगेच पेमेंट करणार आहे, जे ठरलं त्याप्रमाणे. ठीक आहे. ओके, त्याचा आपण व्हिडिओ करू शकतो. चलो मित्रांनो, प्राणी बघून झाल्यानंतर आम्हाला लगेचच गावाकडची प्रेमाची खरी चव कशी असती हे पाहायला मिळालं. मित्रांनो, आमरस, बिर्डी, तूर डाळीची भाजी, गरम चपात्या, राईस, लोणचं, पापड, बुंदी असा एक छानसा बेत आमचा इथे झाला. मित्रांनो, खरं सरप्राईज तर जेवण झाल्यानंतरचं होतं. म्हणजे जे काही झालं ते खरंच भारावून टाकणार होतं. मित्रांनो, त्यांनी आमचं स्वागत अगदी मानाच्या पाहुण्यांसारखं केलं. म्हणजे शाल, श्रीफळ आणि भवानी देवीची सुंदर फ्रेम देऊन. मित्रांनो, आजच्या काळामध्ये व्यवहार खूप होतात, पण मनापासून आदर करणारी माणसं खूप कमी भेटतात. त्याचा तंतोतंत अनुभव देणारा हा क्षण होता. खूप छान वाटत होतं, मजा येत होती. केदारही सगळं एन्जॉय करत होता. मग आम्ही भवानी देवीच्या मंदिरात गेलो. मित्रांनो, त्यांची ग्रामदेवतच भवानी देवी आहे. तिथे त्यांनी रॅबिट फार्मिंगचा पूर्ण प्रवास सांगितला. तो आपण थोडक्यात ऐकूया. 2 महिने घेतली त्यांची. हं. मग मी गावाला आलो. विचार करत जाऊन 11,000 रुपयाला ह्याचे आजोबा आले होते. हं. त्याला घेतो, आजोबाला घेऊन जाऊन उगाच सहज गेलो अचानक. हं. काय केलं, 11,000 रुपयाला खरेदी केलो. 11,000 रुपयाला 31 प्राणी तुम्ही घेऊन आला. 31 प्राणी घेतलो. ओके. 31 प्राणीमधून 11 प्राणी फिमेल होते, प्रेग्नेंट होते, आणि 18 हे नर होते. नर होते. हा. 18 होते. 2 पैकी लहान पिल्ले होते. हा. टोटल 31 होते. मला काहीच माहित नाही. आणलो 4 ट्रे, तरकारीच्या ट्रे मध्ये गाडीवर फटफटीवर ठेवून घेऊन आलो. दोन आता आणलं, 2 दुसऱ्या वेळी आणलो, संध्याकाळी आणि सकाळी. 2 4 ट्रे मध्ये आले बरोबर. आणून इथं 5x5 मध्ये सोडलो. संध्याकाळी 2 सशीने विले, 4 8 पिले दिली. हं. 8 पिले उचललो, बाजूला ठेवलो. आता कोणची माय 40 पिले सशेमध्ये कोणची माय मला माहित नाही. हं. तर ह्यानं बी बैठला, काहीच कळणार, कसं करावं. तिसऱ्या रोजी आम्हाला थोडं कचरा होतं, ते सशी कडेला घेऊन जाऊन गोळा केले. मग ते तिथे विली. तिनं हाय म्हणून तिला लगे काळा कोळसा. आता आमच्याजवळ काय दुसरं माहिती, हं. पांढरे ते सगळे पांढरे, हं. तिला काळं लावलं डोसकीला. आता जसं तो आपल्या कुंकू लावलं ना, बरोबर. तसं तिला काळा कोळसा लावला. हा. मग तिलाच पाहिजे ते वाचले. माझ्याकडे 8-9 सशीने विले, पुरा मरून गेले हं. टोटल. दूधच नाही पडत, मरणार तर काय. हं. रोज उठलं की नाही
फेकून टाकून द्यायचं. तर काय फेकायचं म्हणजे उकंड आहे हम्म. खाली येत आहे, ते उकंड्यात थोडं उकरून मध्ये टाकून द्यायचं, वास येऊ नये हे असं. मग पुन्हा इथे 15 दिवस ठेवलो, सगळे इले सगळे 2 पिल्ले वाचले, 2 सशींचे 8 पिल्ले वाचले, बाकी टोटल 11 ते 11 सशीन विले, 2 सशींची पिल्ले वाचले. पुन्हा ह्याचं इथलं काढून खाली शिफ्ट केलं, जाळी वगैरे आणून सगळं फिनिशिंग करून पुन्हा पत्र वित्र मारून व्यवस्थित केलं. मग थोडं थोडं मला ते गाडगा ठेवलं, त्यांना येणाऱ्या सेशनला गाडगे एवढा तर मला ऐकायचं मला काय माहित नाही, अनुभवच नाही तर काय त्याचं. मग ते गेलो, आतापर्यंत 125 सशी तयार झाले. मस्त. एवढं. भवानी बिजलगाव, तालुका कमलनगर, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक. आमच्यापासून बॉर्डर फक्त 18 किलोमीटर आहे. मस्त. मंदिरातून फिरून आल्यानंतर रात्री आम्ही घराच्या छतावर झोपायला गेलो. वर आकाशभर तारे, थंड हवा आणि पूर्ण शांतता. मित्रांनो, त्या रात्री जाणवलं की खरं सुख AC रूममध्ये नसतं, तर अशा साध्या साध्या क्षणांमध्ये असतं. झोप तर लगेचच लागली, कारण उद्या सकाळी 4:30 वाजता उठून ससे भरून निघायचं होतं. गुड मॉर्निंग गाईज. चहा आणि बिर्याणी नाही ना. ते सोडून क्रेडिट घालतोय ना आपल्याला. बरं, 16 किलो कर. 12 जण. हां, ओके. टोटल आहे 127.43 kg. ओके. आणि हिशोब झाला 27.43 आपला हिशोब आहे. देऊ इथे. ओके, ठीक आहे. तुमचा मला नंबर सांगा. 776508 ना. ज्ञानोबा डोंबले, बरोबर बरोबर. ओके, धन्यवाद सर. जागेवरती पैसे आलेले आहेत दादा. पांडुरंग. ओके, झालेला हिशोब क्लिअर. खुश. आता मोठं करायचं, ठीक आहे. ओके, नेक्स्ट टाइम आलं की मला 200-300 प्राणी पाहिजे. ओके. तर मित्रांनो, सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि आम्ही आता भवानी बिजलगाव इथून 101 प्राणी घेऊन निघत आहोत. ज्ञानोबा डोंबाळे यांच्याकडनं आपण 101 प्राणी घेतलेले आहेत आणि खूप छान प्राणी मिळाले आम्हाला. आम्ही खुश आहोत. व्यवहार कसा झाला सर? बेस्ट झाला. पैसे लगेच मिळाले, वजन केलं तसंच पैसे मिळाले. यापुढे मोठं करायचं, ठीक आहे. आमच्या मी आलो, मला 500 प्राणी पाहिजे, ठीक आहे. आजी कसं वाटतंय? व्यवस्थित. आणि खूप खूप धन्यवाद. चांगली विडबस केलात आमची. जेवण खूप छान होतं, ठीक आहे. ताई, दादा, पांडुरंग, आता मी तुला प्राणी दिले आहेत नवीन, ते नीट सांभाळायचे, ठीक आहे. चल, थँक्यू. मित्रांनो, सगळे रॅबिट व्यवस्थितपणे गाडीमध्ये लोड करून, संपूर्ण व्यवहार व्यवस्थित पूर्ण करून आणि खूप साऱ्या मनभर अशा आठवणी घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, हा प्रवास फक्त 101 ससे आणण्याचा नव्हता, तर हा होता विश्वास जपणाऱ्या माणसांचा प्रवास. मित्रांनो, रॅबिट फार्मिंग मला रोज खूप छान छान काही काही शिकवत.
व्यवसाय हा फक्त पैशाने मोठा होत नाही, तर तो माणुसकीने मोठा होतो. मित्रांनो, जर तुम्हालाही असे खरे अनुभव पाहायचे असतील, बघायचे असतील, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा प्रवास अजून खूप मोठा असणार आहे. धन्यवाद.